भारतीय समाज आघाडीने आज महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने एकत्र येऊन शहराला नवीन पर्याय दिलाय। समविचारी पक्षांनी शहराच्या विकासावर आज पत्रकार परिषदेत माहिती दिली। महापालिका निवडणूक 2025 सर्वत्र एकच रणधुमाळी, आघाडी बिघाडी, युती कार्यकर्त्यांची आणि उमेदवारांची घालमेल सुरू आहे। यातच शहरातील समविचारी पक्षांनी आणि संघटनांनी एकत्र येत भारतीय समाज आघाडी स्थापन केली असून शहराला आणि मतदारांना नवीन पर्याय दिल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत दिली आहे। जी काही तोडफोडचा सामना करावा लागला विनाकारण, त्यांना आम्ही पहिल्यांदा रोख रक्कम नुकसान भरपाई देणार आहोत। दुसरा, शहराला इथून पुढे बेकायदेशीरित्या तुटू देणार नाही। तिसरा महत्वाचा मुद्दा, शहराला नागरी सुविधा मिळेपर्यंत शहराकडून कर जमा करणार नाही। चौथा मुद्दा, शहरामध्ये जी एनिमी प्रॉपर्टी म्हणून म्हटलं गेलेलं आहे तिला आम्ही नावावर करून देण्याच्या संदर्भातली भूमिका घेणार आहोत। पाचवा मुद्दा, शहरामध्ये सिडको हडकोची जे प्रॉपर्टीज आहेत त्याच्या भाडेतत्वावरती गेल्यामुळे नावावरती होत नाहीत, त्या सगळ्या प्रॉपर्टीज कायदेशीर कायद्यानुसार नावावर करून देण्याच्या संदर्भातली आमची भूमिका आहे। आणि पुढचा जो मुद्दा आहे आमचा, की जी काही नागरी सुविधा पुरवायच्या आहेत, आपण बघतोय की महाराष्ट्र शासन, केंद्र शासन जवळपास दिवाळखोर धरले, त्यांच्याकडे बिलकुल पैसे नाही। त्या आमदारांना सुद्धा आमदार फंड देऊ शकला। साक्षात पालकमंत्र्यांना आणि अतुल सावेंना सुद्धा या शहरामध्ये केणेकरचे नवीन आमदार झाले, हेच जाऊ द्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सुद्धा आमदार म्हणून आमदार फंड आलेला नाही। ही सरकारची आजची शोकांतिका आहे। म्हणून या महानगरपालिकेच्या ज्या जमिनी भाडेतत्वावरती दिल्या जाऊ शकतात, अशा सगळ्या मोकळ्या जमिनी व्यवस्थितरित्या सुप्रीम कोर्टामध्ये जे शासनाने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने एक शपथपत्र दाखल केले, त्या अनुषंगाने आम्ही भाडेतत्वावरती देऊ। आणि या महानगरपालिकेच्या प्रत्येक घरामध्ये आम्ही व्यवस्थित पाणी पुरवठा, ड्रेनेज सिस्टीम व्यवस्थित, वाहतूक व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, या सगळ्या ज्या नागरी सुविधेपासून हे शहर अनेक वर्षांपासून वंचित राहिलेलं आहे, या नागरी सुविधा अशा पद्धतीच्या उत्पन्नाच्या स्त्रोतातून आम्ही पुरवू। की हेच प्रस्थापित पक्ष जे आहेत, ज्यांची केंद्रात सत्ता आहे, राज्यात सुद्धा सत्ता आहे आणि ट्रिपल इंजन, डबल इंजन या नावाखाली ज्यांची सत्ता आहे, हे सगळे हे शहर भकास करायला जबाबदार आहेत। आणि आजही त्यांनी या संपूर्ण शहराची लायकी काढलेली। आज कंटेनरने पैसे आणून ते वाटतील, पैशाचा पाऊस पाडतील, म्हणजे आम्ही विकास देणार नाहीत, आम्ही तुम्हाला आरोग्य देणार नाही, आम्ही तुम्हाला एक चांगलं जनजीवन देणार नाही, पण तुम्हाला पैशावरती विकत घेऊ, अशा पद्धतीचा यांचा एक फक्त एवढाच अजेंडा आहे की पैशाच्या बळावरती हे निवडणुका लढणार आहेत। परंतु एक मोठा गॅप आहे, मोठी खतखत आहे की घरात राहत असलेल्या माणसाच्या घरावरती बुलडोजर चाललं, ज्याचा व्यवसाय चालू होता त्याचा व्यवसाय बंद पडला आणि पुन्हा कळतंय की तो ढिगारा उचलायला यांच्याकडे वेळ नाही आणि पैसा नाही। कुठे ते सगळं तुम्ही रस्ते काढणार होते? त्याच्यामुळे इथले पालकमंत्री असो, हे जे मिळालेले मंत्री असो, हे फक्त पैशाच्या बळावरती निवडणुका लढायला निघालेले आहेत, यांच्याकडे अजेंडा नाहीये। आपल्याला धक्कादायक, संजय केणेकर सारखे जे काही आमदार आहेत ते म्हणतात मंदिर धोक्यात आहे, तुमचा विकास हरवलाय म्हणून तुम्ही मंदिर धोक्यात आणलंय। जाती आणि धर्माचं ध्रुवीकरण आणि पैसा, शहराची लायकी काढायची, गरीब लोकांची लायकी काढायची, त्यांना रोजगार द्यायचा नाही आणि 10-10, 5-5 हजाराचा रेट लावून निवडणुका जिंकायच्या, याच्या पलीकडे यांच्याकडे काही नाही। आणि त्याच्यामुळे हा गॅप भरून काढण्यासाठी भारतीय समाज आघाडी ही रस्त्यावरती उतरणाऱ्या लोकांची आघाडी, ज्यांनी बुलडोजर कारवाई थांबविली, ज्यांनी शहराला सुरक्षित केलं, ज्यांनी सामाजिक सलोखा राखला, ज्यांनी दंगलींचे अजेंडे या ठिकाणी राबवले, ते रोखण्याचं काम केलं, त्या सगळ्यांची ही भारतीय समाज आघाडी आहे। आणि या भारतीय समाज आघाडीमध्ये सन्मान आहे, लढणाऱ्याला स्थान आहे। इतर ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर लढणाऱ्याला बायोडाटा बनावा लागतो आणि मुलाखत घेणारे काय कॅपेबिलिटीचे के ऊपर काम नहीं कर सकते, जनता को जो है तो उनके मसलों के वो सलूशन नहीं दे सकते। वो जातिवाद और धर्म के नाम पर जो है तो नया नया मुद्दे लेकर आएंगे, उनके पास दूसरा कुछ भी नहीं है। इन सब से हटकर हमको आज शहर के बारे में सोचना है, जनता के बारे में सोचना है, जनता का जो असल मुद्दे हैं, उनके जो मसाइल है उसके सलूशन के बारे में सोचना है। यही सोच के साथ में हम लोग यहाँ पर आए हैं और हम जनता को एक बेहतर विकल्प देंगे, एक मजबूती के साथ में ये आघाड़ी हम लोग जो तो काम करेंगे।
पण तुमचा असा विषय दिसतो कारण की तुमच्या अनेक आंदोलनातून तुम्ही आंदोलन झालेली आहेत. नामांतराच्या विषयावरनं तुमच्या बाजूने जे माजी आमदार बसले सचिन जाधव हे त्याचं वक्तव्य जय श्रीराम करून सुरुवात करतात आणि त्यांनी पण त्यांच्या प्रत्येक बॅनर गोळवकर असतील, हेडगेवार असतील त्यांचे फोटो सुद्धा आहे तुमचा विरोध त्यांना त्याच्या पूर्ण त्या विचारधारेची तुम्ही सांगड कशी एका बसमध्ये कसे बसले तुम्ही? देखिए, अभी हम जहाँ यहाँ पर आए हैं सब अलग अलग जाति, अलग अलग धर्म, अलग अलग सोच विचार के लोग हैं। हम सब वो विचार के खिलाफ है जो देश के विचार के खिलाफ है। हम सब जो है तो देश संविधान को मजबूत करने के लिए आए हैं। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, छत्रपति शिवाजी महाराज, इन सब की जो मेन विचारधारा है समानता, न्याय, संविधान वाली विचारधारा, उसको लेकर हमारा कॉमन मिनिमम प्रोग्राम बना है। उसको ही हम आगे लेके जाएंगे। उससे ही हमको जो है तो यकीन भी है कि जनता हमारे ऊपर जो है तो विश्वास करेंगी और ये आघाड़ी को भारी मतों के साथ में जो है तो कामयाब भी करेंगे। शहर की राजापट्टी हो गई थी, उस वक्त आप सब रास्तों पर आ गए थे बचाने के लिए। उसके बाद में कब्रिस्तान के भी मोर्चे पर आपने काम किया। ये बेसिक कंसेप्ट इतने बड़े शहर और जिले की जो वर्ल्ड की हाईएस्ट ग्रोइंग एक MIDC और सिटी है, आप कैसा देखते हैं कि लोग आप पर भरोसा क्यों करें और आपको वोट करने के बाद में उनको क्या मिलेगा? देखिए, जो डेवलपमेंट है, हम भी डेवलपमेंट का सोच भी रखते हैं, डेवलपमेंट के लिए आगे आना चाहते हैं। हम भी चाहते हैं कि हमारा जो शहर है ये सिंगापुर जैसा डेवलप करे, लेकिन कब्रिस्तान बनाकर, लोगों को बर्बाद कर कर, लोगों के घर उजाड़ कर, लोगों की जिंदगियां उजाड़ कर, ये जो है तो कभी भी डेवलपमेंट नहीं आ सकता। ये यहाँ रहने वाले तमाम लोग हमारे देश के नागरिक हैं। इन सबको मुख्य धारा के अंदर लाना, सबका सोचना, सबको साथ में लेना और सबका जो है तो तरक्की को यकीनी बनाना, इसके बाद जरूर सिंगापुर भी जो है तो हमारे औरंगाबाद से पीछे हो जाएगा। तुमच्यावरती देशद्रोही संघटन असं देखील तुमच्यावर आरोप केला जात आहे. मग कसं तुमच्यावर हे होईल का? वो तडीपार गृहमंत्री होता। जो लोग आज हमारे जनता को बर्बाद कर रहे हैं, हमारे शहर को बर्बाद कर रहे हैं, हमारे देश को बर्बाद कर रहे हैं, वो लोग भी यहाँ बैठे हुए लोगों को लेकर अलग अलग आरोप करते हैं, लेकिन वो सिर्फ आरोप ही है। आज तक कोई एक भी आरोप वो सिद्ध नहीं कर पाए और फ्यूचर में भी वो कभी नहीं कर पाएंगे। हम जो है तो संविधानवादी है, ये देश से प्रेम करने वाले लोग हैं और यहाँ की जनता के लिए हमारा सब कुछ कुर्बान करने वाले लोग हैं। हम ये आगे जो है तो सिद्ध हो जाएगा।